नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या YouTube चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, MSPTचा समर 2025 चा रिझल्ट जाहीर झाला आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळाले, त्यांचे मनपूर्वक अभिनंदन। आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळाले असेल किंवा काही विद्यार्थी फेल झाले असेल, आता तुम्ही वाट पाहत असाल ती म्हणजे फोटोकॉपी आणि रीचेकिंगची। तर सर्वात आधी आपण हे समजून घेऊ की फोटोकॉपी आणि रीचेकिंग म्हणजे काय असतं। दुसरी गोष्ट की आता यावेळेस तुम्हाला सर्वांना माहिती असेल की जे फर्स्ट इयरचे विद्यार्थी होते यांचे पेपर चेक झालेले आहेत डिजिटल इव्हॅल्युएशन या मेथडने। म्हणजेच काय की त्यांच्या पेपरची एक सुंदर अशी पीडीएफ तयार केली गेली, पूर्ण फोटो काढून प्रॉपर त्याची एक पीडीएफ तयार केली गेली आणि ही पीडीएफ शिक्षकांकडे चेक करायला गेली, बरोबर आहे। मग त्यामुळे त्यांची मार्कांची काउंटिंग वगैरे सर्व काही हे डिजिटल स्वरूपात झालेलं आहे, बरोबर आहे। तर ही झाली होती डिजिटल इव्हॅल्युएशन फर्स्ट इयरसाठी। आणि सेकंड इयर आणि थर्ड इयरचे जे विद्यार्थी होते यांची पेपर चेकिंग साधी नॉर्मल आपल्या जसं ऑफलाईन असतं ना त्याच पद्धतीने झाली होती। या दोघांच्या फोटोकॉपी आणि रिचेकिंग मध्ये नेमका एक मोठा बदल असणार आहे। तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी जर समजा आपण आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि हो, डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ॲप्लिकेशन, कारण ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला मिळतील अफोर्डेबल कॉस्टमध्ये। एकदा आमचे फ्री डेमो लेक्चर बघा आणि जर शिकवणं तुम्हाला आवडलं ना, आमचं शिकवणं जर तुमच्या मनाला भावलं ना, तरच तुम्ही कोर्स वगैरे परचेस करू शकता। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की बघा, बरेचसे कोर्सेस आता जे नवीन सेमिस्टर आहे, बरोबर आहे, त्याचे बुक्स वगैरे अजून मार्केटमध्ये आलेले नाही, बरोबर आहे। चला असो, मग त्याचा सुद्धा सिलेबस तुमचा कव्हर होऊन जाईल, काळजी करू नका। तुम्ही म्हणशाल की सर आमच्या लेक्चर सध्या दिसत नाही, मग आमची सिलेबस केव्हा कंप्लीट होईल? तर बघा, युनिट टेस्ट 2 च्या अगोदर तुमचा 100% सिलेबस कव्हर होऊन जाईल, ही माझी 100% ॲश्युरिटी। आणि तसं नाही झाल्यास तुम्हाला 100% मनी मी परत रिफंड करून देईल, काही काळजी करू नका। एकदा आमचे डेमो लेक्चर बघा, आवडले तर पुढचा विषय करा, ठीक आहे। चला असो, तर बघा बेटा, आता फोटोकॉपी आणि रिचेकिंग म्हणजे काय? तर फोटोकॉपीला एक सुंदर असा शब्द आहे, त्याला म्हणता आपण रिअसेसमेंट बेटा, बरोबर आहे। बघा, फोटोकॉपी म्हणजे काय? रिअसेसमेंट। आणि रिचेकिंग म्हणजे काय? साधं सिंपल, बरोबर। आता दोघांमध्ये फरक काय ते समजून घेऊ। आता बघा, तुम्ही म्हणशाल की सर आम्ही रिचेकिंग टाकतो। आता रिचेकिंग म्हणजे काय? तर तुमच्या मार्कांची फक्त टोटल काउंट केली जाते। म्हणजे तुमचा पेपर वगैरे बघितला तो, त्या पेपरमध्ये फक्त टोटल वगैरे बरोबर आहे की नाही हेच फक्त चेक करणे, याला म्हणता आपण रिचेकिंग। आणि याचा जास्त काही चार्ज लागत नाही, 50-100 रुपये तुम्हाला खर्च येतो बस। आता काहींच्या कॉलेजवाले थोडंसं बघा, म्हणून मी तुम्हाला असं राउंड अप सांगतोय। तुम्ही म्हणशाल की आमच्या कॉलेजवाले तर एवढे घेता, आमच्या कॉलेजवाले तेवढे घेता, पण सांगतोय 50 ते 100 रुपयाच्या आसपास तुम्हाला खर्च येतो रिचेकिंगसाठी, बरोबर आहे। चला, त्यानंतर रिचेकिंग म्हणजे समजलं फक्त टोटलची काउंटिंग व्यवस्थित झाली आहे का नाही हे फक्त चेक करणे, याला म्हणतात रिचेकिंग। तर बघा, मला असं वाटतं की रिचेकिंग टाकून काही फायदा नाहीये। आणि हो, फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहे ज्यांचं डिजिटल इव्हॅल्युएशन झालेलं आहे, म्हणजे काय की तुमचा जो पेपर आहे ना हा ऑनलाईन चेक झालेला आहे, ऑनलाईन सर्व मार्क केलेले। मग ऑनलाईन सर्व केलं गेल्यामुळे तुमची टोटल चुकणारच नाही, म्हणजे 99% मी तुम्हाला गॅरंटी देतो की डिजिटल ज्यावेळेस आपण समजा व्हॅल्यू एंटर वगैरे करतो ना, त्यावेळेस टोटल जवळपास चुकतच नाही। तर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी रिचेकिंग टाकूच नका। त्याच्यापेक्षा एक सांगू का, 100 रुपये वाचवून ठेवा, 100 रुपये तुम्हाला कामात येईल एक्झाम फॉर्म भरण्यासाठी, येते का लक्षात तुम्हाला? रिचेकिंग तर फर्स्ट इयर वाल्यांनी टाकूच नका डायरेक्टली, बरोबर आहे। आणि सेकंड इयर थर्ड इयर वाल्यांनी सुद्धा रिचेकिंग टाकू नका। रिचेकिंग मध्ये कसं असतं माहिती आहे का, एकदमच कमी चान्स, म्हणजे 5 ते 10% फक्त असे विद्यार्थी असतात, एक हे पण जास्त सांगू दिलं मी, फक्त 2 का 3% असे विद्यार्थी असतात की त्यांचेच फक्त रिचेकिंग मध्ये मार्कांमध्ये बदल होतो, मार्कांमध्ये चेंज होतो बेटा, आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? त्यामुळे लक्षात घ्या, रिचेकिंग म्हणजे पैसा वेस्ट आहे असं मला वाटतं, ठीक आहे ना। चला, पण हा बऱ्याच वेळा होऊन जातं एखाद्याचं, ठीक आहे ना। चला असो, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे फोटोकॉपी। आता फोटोकॉपी म्हणजे काय, रिअसेसमेंट म्हणजे काय? तर बघा, फोटोकॉपीमध्ये काय असतं की तुम्हाला तुमचा जो पेपर आहे, तुम्ही जो पेपर लिहिला होता ना आन्सर शीट, त्या आन्सर शीटची एक झेरॉक्स करून तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये मिळते, बरोबर आहे। चला, म्हणजे झेरॉक्समध्ये तुमची जी झेरॉक्स वगैरे आहे ती तुम्हाला कॉलेजमध्ये मिळते, मग तुम्हाला ती विद्यार्थ्यांना ती दिली जाते। मग विद्यार्थी बघतो की अरे बाबा, इथे तर माझे मार्क असे होते। मग तुम्ही समजा आता बघा, जळगावचे जर तुम्ही असाल तर या आपल्या विनीत ट्युटोरियलला या, मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या जो पेपर आहे तो चेक करून देईल, काही काळजी करू नका, ठीक आहे ना। दरवेळेस मी करतो, यावेळेस सुद्धा करून देईल, हो। पण बघा, तो फोटोकॉपी तुमच्या प्रॉपर शिक्षकांकडून चेक करून घ्या की तुमचे मार्क पुढे वाढताय की नाही वाढताय। आणि जर समजा तुमचे मार्क वगैरे वाढत असेल ना, तर तुम्ही त्याला क्लेम करू शकता, बरोबर, आलं लक्षात तुम्हाला? समजा तुम्ही पुनर्मूल्यांकनसाठी तुम्ही तो फॉर्म परत भरता येऊ शकतो, बरोबर आहे। तर या ठिकाणी फोटोकॉपीचं कसं असतं, मागवासाठी पैसे लागतात, परत पाठवासाठी परत पैसे लागतात, आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? हे तुम्हाला कॉलेजला सर्व काही दिसून जाईल, ठीक आहे ना। तर फोटोकॉपी म्हणजे काय, हे एकदम छान ऑप्शन आहे, हा बऱ्यापैकी चांगला ऑप्शन आहे, हा तुम्ही टाकू शकता। आणि बघा बेटा, फोटोकॉपी ज्या विद्यार्थ्यांचे बघा, आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल की 4 विषयांपेक्षा जास्त विषय जर तुमचे बॅकलॉग असेल ना, तर तुम्हाला पुढच्या वर्षी जाता येणार नाही, किंवा फर्स्ट इयरचा एखादा एकही सब्जेक्ट जरी बॅक असला तरी तुम्हाला थर्ड इयरला ऍडमिशन घेता येणार नाही, बरोबर आहे। मग त्यावेळी जर असे विद्यार्थी काही फसले असतील की ज्याचा एखादा सब्जेक्ट सुटून गेला, तर त्यामुळे तो विद्यार्थी डायरेक्टली पुढच्या वर्गात प्रवेश त्याला मिळू शकतो। तर अशा विद्यार्थ्यांनी पेपर लिहिला असो किंवा नसो, टाकूनच द्या, समजतं मला काय म्हणायचंय ते?
बघा बेटा, ज्या विद्यार्थ्यांचे 4 पेक्षा जास्त बॅक म्हणजे 5 बॅकलॉग असेल किंवा 6 बॅकलॉग असेल, त्यांनी 2-2 विषय टाकून द्या. कारण फक्त बघा, फोटोकॉपी तुम्हाला फक्त मॅक्सिमम 2च विषयांची टाकता येते. रिचेकिंग सुद्धा मॅक्सिमम तुम्हाला 2च विषयांची टाकता येते, बरोबर आहे. तर 2 फोटोकॉपी टाकून द्या, 2 रिचेकिंग टाकून द्या. बघा कसं आहे माहिती आहे का, की जर तुम्ही सर सुटून गेले ना फोटोकॉपी किंवा रिचेकिंग मध्ये, तर तुम्हाला पुढच्या वर्गात प्रवेश मिळून जाईल. म्हणजे तुमचं 1 वर्ष वाचू शकतं. तर ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग आहे त्यांनी टाकूनच द्या. आणि हो, जे विद्यार्थी थर्ड इयरचे आहे, यांना शीघ्र पुनर्मूल्यांकन आहे. म्हणजे काय? शीघ्र म्हणजे काय, की या विद्यार्थ्यांसाठी बघा, तुम्हाला माहिती असेल की आता थर्ड इयरला, लास्ट इयरला जे विद्यार्थी होते, त्यांना पुढे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे, बरोबर आहे. मग त्या विद्यार्थ्यांना तर लवकरात लवकर याचा रिझल्ट पाहिजे, बरोबर आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी जी थर्ड इयरला आहे आणि ज्यांचे 1 विषय बॅकलॉग आहे, 2 विषय बॅकलॉग आहे, त्यांनी तर बिनधास्तपणे डोळे झाकून टाकून द्या. का? कारण त्यांना सुद्धा माहिती की अरे, आय स्कीमची ही शेवटची बॅच आहे. आय स्कीमची ही शेवटची बॅच आहे. या विद्यार्थ्याला जर आपण पास करून दिलं, तर या विद्यार्थ्याचं 1 वर्ष वाचू शकतं. तर जर तुम्ही पेपरमध्ये लिहिलं असेल ना काही जरी लिहिलं असेल ना, तरी तो शिक्षक तुम्हाला प्रॉपर पद्धतीने पास करून देईल बेटा. आणि कोणता शिक्षक वाईट नसतो रे. कोणत्या शिक्षकाला असं वाटत नाही की तुम्ही फेल व्हावं, असं कोणाला वाटत नाही, बरोबर आहे. तुमचं नुकसान व्हावं असं चांगल्या शिक्षकाला तरी वाटत नाही. तर तो तुम्हाला मार्क देऊनच देईल, तो तुम्हाला मार्क देऊन देईल. तर थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांनी नक्की कंपल्सरी फोटोकॉपी टाकूनच द्या. पास होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू फर्स्ट इयर अँड सेकंड इयर. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? तर बघा, या फोटोकॉपी आणि रिचेकिंगच्या डेट्स वगैरे सुद्धा आलेल्या आहे. ऑफिशियल सर्क्युलर आलेला आहे. तर ते ऑफिशियल सर्क्युलर आपण थोडंसं बघून घेऊ. आय होप सो फोटोकॉपी आणि रिचेकिंग मधला संपूर्ण डाऊट मी तुमचा क्लिअर वगैरे केला असावा. ठीक आहे ना? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे डिजिटल इव्हॅल्युएशनसाठी एक वेगळं सर्क्युलर आलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे जे फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहे ना, ज्यांचं डिजिटल पेपर चेक झालेले आहे, त्यांचं हे सर्क्युलर तुम्ही बघू शकता. तर त्यांच्यासाठी सुद्धा सेमच आहे. पण मला तुम्हाला सांगतो, की तुमच्यासाठी रिचेकिंगचा काही अर्थच नाहीये. रिचेकिंगमध्ये तुमचा 99.99% डायरेक्ट नो चेंजेस येणार आहे. त्यामुळे रिचेकिंग टाकू नका. फोटोकॉपी तुम्ही टाकू शकता. त्याच्यामध्ये फायदा होतो. कारण मार्क्स भरपूर जणांचे वाढतात आणि टाकून द्यायचं रे टाकून द्यायचं. कसं वाढले तर वाढले. वर्ष वाचतंय ना आपलं. चला असो. त्यानंतर बघा, हे तर समजा. आणि बघा, हे तुमचं संपूर्ण शेड्यूल आहे. तर या शेड्यूलमध्ये संपूर्ण तुमच्या कामाचं नाहीये. तुम्हाला फक्त काय महत्वाचं आहे, की तुम्हाला फॉर्म केव्हा भरायचा आहे. तर 23 आणि 24 काय 23 जून आणि 24 जून हे 2च दिवस फक्त तुम्हाला दिलेले आहे. या 2 दिवसात तुम्हाला फक्त काय करायचंय, तुमच्या ऑनलाईन लॉग इन वगैरे करायचंय. ऑनलाईन ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी फक्त आणि फक्त जाऊन फॉर्म सबमिट करायचा आहे. बरोबर आहे. फोटोकॉपी आणि रिअसेसमेंटचा फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा आहे बेटा. बस. रिव्हॅल्युएशन आणि रिअसेसमेंट या 2 फॉर्म तुम्हाला फक्त भरायचे आहे. बस. बाकी दुसरं काहीच करायचं नाही. बाकी संपूर्ण प्रोसेस आरबीटी किंवा एमएसबीटीची आहे, बरोबर आहे. मग ते समजा तुम्ही फॉर्म भरता, मग तो पीसीडीसी कडे जातो. अरे ते जाऊ दे. तुम्हाला काही घेणं देणं नाहीये. तुम्हाला फक्त काय महत्वाचं आहे, 23 आणि 24 या 2 दिवसात तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे, पेमेंट करायचं आहे आणि त्याचं जे पण काही स्लिप वगैरे असेल ते कॉलेजला जाऊन जमा करायचं आहे. बस एवढाच विषय तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे ना? चला असो. आता हे केल्यानंतर सर्वात बघा, लक्ष द्या, की तुम्हाला तुमचा जो रिचेकिंगचा जो रिझल्ट आहे, रिचेकिंग म्हणजे काय, ज्यांनी 50-50 रुपये देऊन रिचेकिंगला टाकलं होतं. रिचेकिंग माहिती तुम्हाला काय असतं? फक्त मार्कांची काउंटिंग, बरोबर आहे. तर ते तुम्हाला ते मिळून जाईल तुम्हाला 7 जुलैला. ते तुम्हाला मिळून जाईल 7 जुलैला. तर ज्या विद्यार्थ्यांनी रिचेकिंगचा फॉर्म भरला होता ना, त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागून जाईल 7 जुलै 2025 रोजी, बरोबर आहे. म्हणजे 7 तारखेला समजून जाईल, की आपापले 50 रुपये वाया गेलेले आहे की नाही गेलेले, बरोबर. हे तुम्हाला समजून जाईल. आणि दुसरी गोष्ट, तर ज्या विद्यार्थ्यांनी बघा बेटा, ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपी टाकली होती, या फोटोकॉपीच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला तुमची फोटोकॉपी, तुमच्या उत्तरपत्रिकेची झेरॉक्स सुद्धा तुम्हाला मिळून जाईल 7 जुलैला. आलं लक्षात? रिचेकिंग वाल्याचा रिझल्ट लागून जाईल आणि फोटोकॉपी वाल्यांना फोटोकॉपी मिळून जाईल 7 जुलैला, बरोबर आहे. चला, इथपर्यंत तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल, बरोबर आहे. चला, त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, की परत आता 7 तारखेला तुम्हाला मिळाली, बरोबर आहे. मग 7 तारखेला तुम्ही चेक करायचं बाबा, की आपलं व्यवस्थित आहे की नाही, आपल्याला आपले खरंच मार्क वगैरे वाढताय की नाही. आणि 8 आणि 9 तारीख, 8 आणि 9 तारीख हे 2 दिवस तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला परत रिअसेसमेंटसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. पुनर्मूल्यांकनसाठी तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे बाळांनो. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? चला, आता बघा या ठिकाणी 2 तक्ते तुम्हाला दिसत असेल. त्या 2 तक्त्यांमध्ये बघा, एक आहे तुमचा थर्ड इयर वाल्यांसाठी म्हणजे शीघ्र पुनर्मूल्यांकन ज्याला म्हणतात, आणि एक आहे साधारण पुनर्मूल्यांकन. म्हणजे जे विद्यार्थी आता थर्ड इयरला आहेत, बरोबर आहे, त्यांच्यासाठी तर अर्जंट फोटोकॉपी लागेल कारण त्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे ना, बरोबर आहे. आणि जे विद्यार्थी फर्स्ट इयरला किंवा सेकंड इयरला आहे, त्यांना एवढं अर्जंट नाहीये. तर अशांना साधारण पुनर्मूल्यांकन मध्ये तुमचा फॉर्म भरायचा आहे. म्हणजे तुमच्यासाठी बघा, फर्स्ट इयर सेकंड इयर वाल्यांसाठी हा चार्ट लक्षात घ्या, आणि थर्ड इयर वाल्यांसाठी जे आता थर्ड इयर पास आउट झालेले आहे किंवा 1-2 बॅकलॉगचे जे पण काय असेल, त्या थर्ड इयर वाल्यांसाठी हा वाला ब्लॉक तुम्हाला लक्ष ठेवायचा. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला लक्ष द्यायचंय, की तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे 8 आणि 9 तारखेला दोघांना पण. मग तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर कोणीही असा, तुम्हाला 8 आणि 9 तारखेला फॉर्म भरायचा आहे. म्हणजे सर्व काही चालू आहे, हे सर्व तुमच्या काही कामाचं नाहीये. हे सर्व तुमच्या काही कामाचं नाहीये. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे ही तुमच्या कामाची आता, बरोबर आहे. चला, तर बघा, तर या ठिकाणी
पुनर्मूल्यांकनचा जो रिझल्ट आहे हा ऑनलाईन जाहीर होऊन जाईल 21 जुलैला. कुणाचा? थर्ड इयर वाल्यांचा लॉन्च म्हणजे थर्ड इयर वाल्यांचा रिझल्ट लागेल 21 जुलैला आणि जे विद्यार्थी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला असेल ना यांचा रिझल्ट लागेल फोटोकॉपीचा 23 जुलैला लागणार आहे. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? आणि त्यानंतर तुमचे मार्कशीट वगैरे निकाल वगैरे जे मार्कशीट वगैरे आलं होतं ते मार्कशीटची दुरुस्ती होईल म्हणजे तुम्हाला सर्व काही या ठिकाणी मिळून जाईल डायरेक्टली. बरोबर आहे? म्हणजे तुम्हाला नवीन जे मार्कशीट आहे म्हणजे जर समजा तुमच्या फोटोकॉपीच्या रिझल्टमध्ये चेंज झाला आणि तुम्ही समजा पास होऊन गेले, आनंदाची गोष्ट एकदम. बरोबर आहे? चला तर 28 जुलैला थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना तुमचं नवीन मार्कशीट जे चेंज झालेलं पास झालेलं मार्कशीट मिळून जाईल. म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयरचे विद्यार्थी आहे त्यांना 30 जुलैला तुमचं नवीन अपडेटेड मार्कशीट मिळून जाईल. तर अशा प्रकारचं हे संपूर्ण शेड्यूल तुमचं असणार आहे. ठीक आहे ना? आता बघा फॉर्म भरताना तुम्हाला फक्त काय करायचंय माहिती का? बघा सिंपल सी गोष्ट आहे. एक्झामिनेशन टॅबवर जायचंय. नंतर त्या ठिकाणी बघा फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना फक्त डिजिटल इव्हॅल्युएशनवर क्लिक करायचं. हे महत्त्वाचं आहे. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना फोटोकॉपी रिअसेसमेंट फॉर्म आपलं नॉर्मल जसं आहे तसं. बरोबर आहे? फक्त फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना डिजिटल इव्हॅल्युएशनवर क्लिक करावं लागेल. हा एकच फक्त नवीन पॉईंट आहे, बाकी काही नाही. ठीक आहे ना? चला असो. बाकी सर्व काही शेड्यूलनुसार तुम्हाला दिलेलं आहे. सर्व काही प्रॉपर पद्धतीने चालेल. फक्त बघा डेट लक्षात घ्या बेटा. डेट लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाची डेट. हे सर्व जाऊ द्या. आता सध्यासाठी तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे की फोटोकॉपी सादर करण्याची तारीख जी आहे तुमची 23 जून आणि 24 जूनला. बरोबर आहे? म्हणजे डेट आपण एकदा रिवाइज करून घेऊ. बरोबर आहे? 23 आणि 24 जून. 23 आणि 24 जूनला तुम्हाला फोटोकॉपीचा फॉर्म भरायचा आहे. बरोबर आहे? चला इथपर्यंत सर्वांना समजलं. त्यानंतर 7 जुलैला तुमचा रिझल्ट लागून जाईल. रिचेकिंगचा रिझल्ट आणि तुम्हाला फोटोकॉपी मिळून जाईल. बघा 7 जुलैला तुम्हाला मिळून जाईल फोटोकॉपी तुम्हाला मिळून जाईल डायरेक्टली. बरोबर आहे? चला असो. 7 जुलैला तुमचा लागेल रिचेकिंगचा रिझल्ट. रिचेकिंगचा रिझल्ट आणि तुम्हाला फोटोकॉपी सुद्धा मिळून जाईल. फोटोकॉपी तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे ना? चला असो. मग त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? परत 8 आणि 9 तारीख. 8 आणि 9 तारीख या 2 दिवसात तुम्हाला काय करायचं? तुमचा फॉर्म भरायचा आहे. बरोबर आहे? जर तुम्हाला फोटोकॉपी क्लेम करायची असेल की नाही माझे मार्क वाढताय बरं. ज्यांचे मार्क वाढत बघा एक सांगू का मार्क वाढत असो का नसो टाकून द्या. कारण कसं माहिती आहे का? असे 200-300 रुपये तुमचे वाया गेले. अजून 300 जाऊ द्या. येतंय का लक्ष तुम्हाला? पण बघा जर तुम्हाला टाकलंच नाही तुम्ही बरोबर आहे तर हे 300 तर गेलेच ना पाण्यात. टाकून द्यायचा जे होईल ते पाहिलं जाईल. बरोबर आहे? कारण बघा बेटा कसं माहिती आहे की जर तुमचे पैसे कसं आहे आज न उद्या कमावता येईल. बरोबर आहे? पण एक वर्ष जर तुमचं वाया जात असेल तर वर्ष नाही रे बाबा वर्ष गेलं तर गेलं बेटा. ते नंतर नाही कमवतात. टाइम हा सर्वात मोठी गोष्ट आहे. ठीक आहे ना? चला तर 8 आणि 9 तारखेला तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे. बरोबर आहे? चला आणि त्याचा नंतर रिझल्ट तुम्हाला लागून जाईल बेटा. बघा 21 तारखेला. बरोबर आहे? चला असो. 8 आणि 9 जुलैला तुम्हाला काय करायचं आहे? फॉर्म भरायचा आहे. परत फॉर्म फिलिंग. रिअसेसमेंटचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. बरोबर आहे? आणि 21 तारखेला तुम्हाला लागून जाईल बेटा तुमचा रिझल्ट. 21 आणि 23. 21 तारखेला थर्ड इयर वाल्यांचा, 23 तारखेला फर्स्ट इयर सेकंड इयर वाल्यांचा रिझल्ट लागून जाईल. ठीक आहे ना? तर आशा करतो की फोटोकॉपी आणि रिचेकिंग बद्दलचे संपूर्ण डाऊट तुमचे क्लिअर वगैरे झाले असेल. ठीक आहे ना? तर कॉलेजला जा. हा एक्झाम फॉर्म वगैरे तुम्ही भरू शकता. म्हणजे आपला जो फॉर्म वगैरे आहे फोटोकॉपीचा तुम्ही भरू शकता. घरी बसून सुद्धा भरू शकता. पण त्याची प्रिंट तुम्हाला SBI चलन व SBI कलेक्टवर पे करून अमाऊंट फीस ते तुम्हाला कॉलेजला जमा करावं लागतं. ठीक आहे ना? तर तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे? आय होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. आणि हो बॅकलॉग राहिले तर याचा अर्थ तुम्ही खूप जास्त हरून गेलेले असं नाहीये. किंवा बघा जे विद्यार्थ्यांना असं वाटतं की यार मी खरंच अजून 2 दिवस जर अभ्यास केला असता ना तर मी खरंच पास होऊन गेला असता. अशी फिलिंग ज्या विद्यार्थ्यांना येत असेल याचा अर्थ काय? तुम्ही हुशार आहे बाळांनो. फक्त तुम्ही अभ्यास करत नाहीये. तुम्ही रेग्युलर नाहीये, कन्सिस्टंट नाहीये आणि या ठिकाणी डिसिप्लिन खूप जास्त मॅटर करतो बेटा. डिप्लोमाला स्मार्ट वर्क नाही गरजेचं आहे. डिप्लोमाला हार्ड वर्क जास्त महत्त्वाचं आहे. हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांना. अभ्यासाला लागून जा, अभ्यासाला लागून जा. आणि तुमचे आई-वडील वाट पाहता बेटा तुम्ही पास होण्याची. त्यांना पण वाटतंय नाही यार बाजूचा पोरगा पास झाला, आपला पण पोरगा पास झाला पाहिजे. ते सुद्धा तयारी करून ठेवली असेल त्यांनी की चला आता पेढे वगैरे या पोरांचा डिप्लोमाचा रिझल्ट लागला आता पेढे आणि तुम्ही त्यांना सांगता की माझा विषय बॅकलॉग राहिले. ठीक आहे ना? आता राहिले राहू द्या पण याच्या पुढे बॅकलॉग लागायला नको याची काळजी घ्या. पहिल्यापासून अभ्यासाला लागा. आणि हो आमचे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे. एकदा जा आमचे डेमो लेक्चर बघा बेटा. फायदा 100% होईल याची मी गॅरंटी देतो. ठीक आहे ना? चला आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.